भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि 9 तारखेला तुमच्या आशीर्वादाने नक्की जिल्हा परिषदेचे सदस्य होणारे माझे सहकारी शरद पवार, चिंचपूर पंचायत समितीचे गणाचे नक्की त्यांचाही विजय निश्चित आहे असे माझे सहकारी एकनाथ वायसे यांच्या या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते, लोकप्रिय आमदार माननीय सुरेश अण्णाजी धस, तसेच व्यासपीठावर सगळ्याची नावं मी घेऊ शकतो, तर मी तुमच्यातला सगळी नावं तसेच खालच्यातली बरीच नावं घेऊ शकतो. मात्र 1 वाजताची सभेची वेळ संपणार आहे, त्यामुळे अण्णाला अधिक वेळ मिळावा यासाठी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्य. खरं तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होणार हेही तितकंच सत्य आहे. हे कोणाला विचारायची, ज्योतिष करायला, भविष्य करायची गरज नाही आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपला प्रतिनिधी सत्तेतला असला पाहिजे. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत. आणि आपण पाहतो देशात आणि राज्यात जिथं कुठं निवडणुका होत आहेत तिथं कमळाचा विजय आहे. याआधी ग्रामपंचायतीच्या 5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातल्या सर्वाधिक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य सर्वाधिक निवडून आले, सर्वाधिक सरपंच झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. नगरपंचायतीत सर्वाधिक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात झाले, सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे झाले. त्यानंतर आपण पाहिलं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा सर्वाधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि सर्वाधिक नगरसेवक महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्यानंतर नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 29 पैकी 25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर निवडून बसणार आहेत. आणि एकूण किती नगरसेवक निवडून आले महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे? 1401 भारतीय जनता पार्टीचे स्वतःच्या बळावर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे याही गणात भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विकासाच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या असतील, सार्वजनिक विकासाच्या योजना असतील, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सरकारच्या विकासाच्या योजना असतील, त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आपल्याला सुद्धा या गटातून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला या ठिकाणी विनंती करायला हवी. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. मी अण्णांना अधिक वेळ मिळावा यासाठी मी कमी बोलणार आहे. खर तर या निवडणुकीत आता उल्लेख केला प्रस्थापितांचा. इथल्या प्रस्थापिताचं कसं शेळगावचं चंदनसिंह काका सध्यावर आमदार होते, तेव्हा त्यांच्या मागे होते. त्यानंतर मारुदर बाप्पा मोठे आमदार झाले, त्यांच्या मागे आज गेले. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील आमदार झाले, ज्ञानेश्वर पाटलाच्या मागे गेले. त्यानंतर मी आमदार झालो, माझ्या पक्षात प्रवेश केला. आता दुसरा आमदार झाला, मोठा गाव मासा गाव लागला ह्यांच्या. म्हणजे यांना फक्त चलतीवर पाळणारे माणसं आहेत. यांची हे पक्षाची कुठल्या एक निष्ठ नाही. अरे जो एका पक्षाची प्रामाणिक राहू शकत नाही तो जनतेशी काय प्रामाणिक राहणार? आणि खरं तर मी छाती ठोकपणे सांगतो, शेळगाव जिल्हा परिषद गटात परांडा तालुक्यात सर्वाधिक विकासाची कामं कुणा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यात सर्वाधिक कामं कुठल्या गटात झाली असतील तर शेळगाव जिल्हा परिषद गटात झाली. फक्त आणि फक्त याचं श्रेय कोणाला असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला. आणि खरं तर
इथला खैरीचा पूल असेल, खर तर इथल्या भाऊला माझं आव्हान आहे, विनंती आहे, तुमच्या सतसत विवेक बुद्धीला जरा विचारून प्रश्न विचारा आणि तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की ही पूल कोणामुळे मंजूर झालाय. इथला पूल कोणामुळे मंजूर झाला असेल तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सुजित ठाकूरने प्रामाणिक प्रयत्न केले, त्या प्रयत्नाचं फळ म्हणून हा पूल या ठिकाणी झाला. त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर सभागृहाचा असेल, इथल्या बस थांब्याचा असेल, त्याचबरोबर आता इंगोदा जो हा जो रोड चालू आहे तो रोड असेल, पांढरेवाडीचा रोड चिंचपूरकडे जाणार पांढरेवाडीचा रस्ता मंजूर आहे. शेळगाव तांदवाडीचा रस्त्याची काय अवस्था आहे, खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच कळत नाही, तोही रस्ता मंजूर आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं असेल तर विकासाचं राजकारण या भागात केलं. खर तर इथल्या बाळ्या पुढाऱ्यांनी सुद्धा माझ्याकडे धनंजय नावानिशी सांगतो, धनंजय सावंत मार्फत मला निरोप आला, ठाकूर साहेब तुमच्या कमळावर शेळगावचा बडा पुढाऱ्याचा पोरगा म्हणजे उभा राहायला तयार आहे. मी म्हणलं मला बड्या माणसाची गरज नाही, माझं राजकारण सामान्य माणसाच्या भल्यासाठी भल्याच्या हितासाठी आहे. मी जे काही भारतीय जनता पार्टीचे तालुक्यात नेते तयार केले, पदाधिकारी तयार केले, हे कोणी बड्या घरातला राजकारणी नाहीये, सामान्य कुटुंबातली सगळी पोर आहेत, सामान्य कुटुंबातली पोर आहेत. त्यामुळे बाबा तू सोडून तुझ्या गावातला कुणी बी सांग त्याला मी कमळाचं चिन्ह देतो. मी स्पष्ट सांगितलं कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत. मी नावाने धनंजय सावंत मार्फत मला 2-3 निरोप दिले, पण मी स्पष्ट सांगितलं त्यांनी सोडून दुसऱ्या माणसाला त्यांच्या गावातल्या उमेदवारी देऊ, पण त्यांना मी देणार नाही. का तर त्यांचे इतके पक्ष फिरून झालेत, आता पक्षच शिल्लक राहिले नाही त्यांना कुठल्या पक्षात जायला. त्यामुळं खर तर अशा लबाडावर आपण शेळगावकरांना विश्वास ठेवू नये. आणि तुम्हाला शेळगावकरांना विश्वास द्यायला आलो या ठिकाणी, छाती ठोकपणे सांगतो, माझा संकल्प आहे, माझा निर्धार आहे, शेळगाव दहशत मुक्त करण्याचा माझा निर्धार आहे, शेळगाव भय मुक्त करण्याचा माझा संकल्प आहे. खर तर चिंचपूर बुद्रुक अनिल पाटलाचं सुद्धा गाव जे आहे, मी शेळगावला ज्यावेळेस पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या शाखेने एका पतसंस्थेच्या उद्घाटनाला गेलो होतो, त्या चिंचपूरची ओळख काय होती, चिंचपूर बुद्रुक नाही म्हणाले, कोणाचं चिंचपूर, पाटलाचं चिंचपूर. त्या सभेत मी सांगितलं होतं यापुढे हे चिंचपूर त्या पाटलाचं नाही तर अनिल पाटलाचं म्हणून ओळखलं जाईल. आणि चिंचपूरमध्ये त्या पाटलाच्या इतिहासात जेवढा विकास निधी आला नाही त्याच्यापेक्षा दुपटीने अधिक निधी भारतीय जनता पार्टीने दिला आणि त्याची नवी ओळख झाली. त्या पाटलाचा चिंचपूर ओळखलं जात नाही तर अनिल पाटलाचं चिंचपूर, सतीश देवकराचं चिंचपूर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे मी तुम्हाला शेळगाववासियांना सगळ्यांना विश्वास देतो, भारतीय माझा स्वभाव माहिती आहे, जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो. त्यामुळे मी बडी आश्वासनं देणाऱ्यापैकी नाही आहे, जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे केलं तेच सांगतो. त्यामुळे शेळगाववासियांना मी विश्वास देतो, तुम्ही निर्भय बना, तुम्ही निर्भयपणे मतदान करा. खतर मतदान करताना तुम्ही कोणाला मतदान करणार की म्हणणार आहे बडा पुढारी, नाही नाही काळजी करू नका, तुम्हालाच हे करणार आहे का? आम्ही शेवटी आज जाऊन तर तुमच्या हातात आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना माझी सत्सेत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करण्याची विनंती आहे. तुम्ही निर्भयपणे मतदान करा. तिथल्या शेळगावच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला मी शब्द देतो, विश्वास देतो, तुम्हाला कोणी आरे म्हटलं तर मला एक साधा कॉल करा, सुजित ठाकूर या ठिकाणी कार्य म्हणायला तुमच्यासाठी हजर आहे. तर चिंचपूरलाही अशीच परिस्थिती होती. होय ना सतीश, बरोबर आहे का? चिंचपूरमध्ये बी दहशतीचं वातावरण होतं, असंच शेळगावमध्ये आहे. चिंचपूरमध्ये सांगितलं होतं आरेला कार्य मी हजर आहे, असंच एक वाद झाला, मतदान केंद्र बळकावण्याचा प्रयत्न झाला, मला फोन आला, मी शेवट दुसऱ्या 15 मिनिटात त्या चिंचपूरला पोहोचलो आणि त्या पुढाऱ्याला म्हणलं इथून नेट नेग नाही तर महाराष्ट्रात माझा मुख्यमंत्री आहे, मी मुख्यमंत्र्याला फोन करून तुला उचलेन म्हणलं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपल्या भागाचा कायापालट करायचा असेल, विकास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना दोन्ही काम फक्त आणि फक्त कमळाच्या चिन्हापुढचं बटनच दाबून कमळाचे उमेदवार विजयी करावे लागतील. खरं तर सांगण्यासारखं खूप आहे. खरं तर या ठिकाणी विजेचा उल्लेख झाला.
खरं तर लाईटीचं कसं होतं, आपल्या भरण्याच्या टायमाला रात्री 12 नंतर कधीतरी लाईट यायची, खरं की नाही? आणि लोड पॉवर कमी व्हायची, मोटर गरम केली उलटी फिरायची आणि बंद पडायची. रात्र ती स्टार्टरच्या बटन दाबण्यात हलपट्यात जायची, मात्र भरणं काही होत नव्हतं. मात्र फडणवीस साहेबांनी योजना आणली आहे, मागे त्याला सोलर ऊर्जा पंप द्यायची योजना आहे. तिथं घेतलेत का कोणी? इमानदारीने हात वर करा. इमानदारी मागच्या सांगायला हरकत नाही, इमानदारीने सोलर पंप तिकडे हात वर केलं. 2 पंप आलेत. किती आलेत? हा, काळजी करू नका, अजून मिळेल. आणि फडणवीस साहेबांचा निश्चय आहे, 3 लाखाचा पंप शेतकऱ्याला फक्त 25,000 रुपयात मिळतो की नाही? आणि ज्यांनी सोलर पंप बसवला, त्याच्यावरचा पंप, त्याला किती सुख आहे बघा जरा. दिवस उजाडला की मोटार चालू, मावळला की मोटार बंद, रातच्याला बाया परत आपल्या घरात झोपायला जाईल. शेतात वावरात जायची गरज नाही. खर तर या भागातल्या विजेच्या मला समस्या माहिती आहे. त्यावेळेस महाराष्ट्रात चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते आणि त्यावेळेस महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती, पेट निघतो विजेचे कनेक्शनला, पेट वड्यात पाणी, नाल्यात पाणी, विहिरीत पाणी, बोरला पाणी. मात्र त्या पाण्याकडे बघून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणण्यापलीकडे काहीच नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस मी आमदार नव्हतो, बावनकुळे साहेबांना पत्र दिलं आणि आमच्या जिल्ह्यातलं पेड पेंडिंग संपवण्यासाठी आम्हाला निधी द्या. महाराष्ट्रातला धाराशिव जिल्हा पहिला जिल्हा होता की ज्याचं शेतकऱ्याचं पेड पेंडिंग कनेक्शन संपवण्याचं काम आपण केलं. इतकंच नाही तर मागे त्याला डीपी देण्याचं काम केलं. आणि आता मागच्या काळात जाहीरपणे सांगतो, परंडा तालुक्यात 4 सबस्टेशन नवीन झालेत. ते 40 सबस्टेशन भारतीय जनता पार्टी आणि माझ्या प्रयत्नामुळे झाले, भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादामुळे झाले. बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते. परंडा ग्रामीण सोनगिरीचं सबस्टेशन झालं, ढटपिंपीचं सबस्टेशन झालं, आपल्या इथल्या रोशाचं सबस्टेशन झालं आणि आता परत 5 पिंपळाचं सबस्टेशन कार्यान्वित केलं. असे 4 सबस्टेशन केले यांच्या काळात. 1 सबस्टेशन दाखवा मला. आणि आता तुम्हाला सांगतो, आपल्या भागात टाकमुडवाडीला नवीन सबस्टेशन मंजूर आहे. ही निवडणूक झाल्या त्या सबस्टेशन चालू करण्याचं काम माझी जबाबदारी आहे. का तर ऊर्जा खातं फडणवीस साहेबाकडे, त्याच्याकडे पाठपुरावा केला आणि आपल्या तालुक्यात हे नवीन सबस्टेशन मंजूर करून घेतलं. इतकंच नाही तर आणखीन एक ठसापुरीला सबस्टेशन मंजूर केलं. काय म्हणता बापराव? काळजी करू नका, भारतीय जनता पार्टीवर, कमळावर विश्वास ठेवा. भारतीय जनता पार्टीचं राजकारण सामान्य माणसाच्या हिताचं आहे. तुमचा सुद्धा प्रश्न मार्गी लावेल. मला माहिती आहे या भागातले प्रश्न समस्या. खरं तर फडणवीस साहेबांच्या सरकारच्या असंख्य योजना आहेत. खरं तर त्या सांगत बसण्यात माझा वेळ घालवणार नाही. खरं तर 1-2 योजनांचा मी फक्त उल्लेख करतो. खरं तर फडणवीस साहेबांची जी सोलारची योजना आहे, त्याचबरोबर घरकुलाची योजना आहे नरेंद्र मोदी सरकारची, प्रधानमंत्री आवास योजना. आता सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मागे लागायची गरज नाही आहे. जे कोणी पात्र लाभार्थी आहेत त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्या सगळ्यांना 100% घरकुल देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि आमचे निवडून आले सदस्य घेतील. प्रत्येक लाभार्थ्याला कुणी आरोप होणार. खरं तर आपल्याकडं अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. पैसे आले की नाही खात्यावर? आले की नाही? जरा हात वर करून सांगा इमानदारीने, आले की नाही? कुणाला चिरीबिरी द्यावी लागली का? याच्या आधी कसं होतं, दलाल असल्याशिवाय कुठलेच निधी आणि पैसे मिळायचे नाहीत शेतकऱ्याला. कार्याला हेलपाटा मारला, पण आता न मागता तुमच्या खात्यावर थेट पैसे माग. खरं तर परवा मी अनाळ्याने खसा फुलला होतो. शेतकऱ्याला विचारलं किती आले, खऱ्याने इमानदारीने सांगा मला ठाकूर साहेब इमानदारीने सांगतो, मला पिकल्यापेक्षा जास्त पैसे आलेत. मला या अतिवृष्टीचे आल्यात का नाही जास्त पैसे? पिकल्यापेक्षा जास्त पैसे. का तर फडणवीस साहेबांचं सरकार हे देणारं सरकार आहे, सामान्य माणसाच्या हिताचं हित बघणारं सरकार आहे. त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेत नाही. अण्णाला एक 35-40 मिनिट मिळावे. फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो कळकळीची, तुमच्या भागाच्या सगळ्या विकासाची, सगळ्या कामाची जबाबदारी मी घेतो. वैयक्तिक तुमचा उमेदवार मी म्हणून मला अर्ध्या रात्री तुम्ही फोन करा.
मी 100% लोकांचे खरं तर इथल्या संतोष सुरे साहेबचं सोलर सबस्टेशन कुणामुळे झाले ती बी तुम्हाला माहिती आहे. मी आता जास्त काही सांगत नाही, मी श्रेयाचं राजकारण कधी करत नाही. खरं तर आणखीन एक प्रश्न या भागातला मोठा आहे. या भागात पांढरेवाडीचा तळाव तळतोय. 2-4 वर्ष झाले की आपल्या भागात दुष्काळ पडतो आणि त्या तळ्यात पाणी राहत नाही. आमचा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो एका दृष्टीने. तर माझा प्रयत्न आहे, भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे, फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, शिना कोळेगावात भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने जी रद्द झालेली योजना होते त्या रद्द झालेल्या योजनेचं पुनरुज्जीवन करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं आपल्या हक्काचं कृष्णेचं उजनीचं पाणी शिना कोळेगावात येणार आहे. त्याला कुठलाच कोणीच आता अडवू शकत नाही. याचं श्रेय कोणाला असेल तर सर्वस्वी श्रेय फडणवीस साहेबाला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा मी त्यावेळेस त्यांच्या टीम मध्ये सरचिटणीस होतो. माझ्या पत्रावर फडणवीस साहेबांनी बैठक लावली आणि या योजनेला सगळे अडथळे काय विस्ताराने मी सांगण्यात वेळ घेत नाही. पण या पांढरेवाडी प्रकल्पात कृष्णेचं पाणी आलं पाहिजे की नाही? त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? कमळाच्या पुढचं बटन दाबावं लागेल. मी तुम्हाला शब्द देतो, पांढरेवाडी प्रकल्पात कृष्णेचं उजनीचं सीना कोळेगावच्या प्रकल्पावरून लिफ्ट योजना राबवून खास बाब म्हणून या भागातला दुष्काळ कायमचा हटवण्याचा शब्द सुजित ठाकूर आपल्याला देतो. आणि आपला अधिक वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना शेळगावातून घरातून ऐकणाऱ्या माझ्या मायमावलींना, वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे. बाबाने मी झालो, माझी बायको झाली, आता माझा पोरगा. अरे कवर तुमच्याच माग द्या ना दुसऱ्याला एकदा तरी संधी. तुमच्याच मागावर दोघाचं मी तसंच आहे, आलटून पालटून घरातच पाहिजे सगळं. मी म्हणत होतो तुमचा सोडून शेळगाव मधला तुम्ही द्या, मी देतो तुम्हाला. नाही म्हणले आमचाच विचार करा. मी म्हणलं नाही होत, जे होईल ते होईल म्हणला. हो, का तर मी सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम केलं. खरं तर शरद पवारांचं कार्यकर्तृत्व कामाची यादी सुरेशांना त्याच्याबद्दल आपल्याला विस्तृत माहिती देतील. का तर त्याने अनेक विकासाची कामं या भागात कमी काळात केली. त्यामुळं शरद पवार सारख्या उमद्या तुमच्यातल्या सामान्य कुटुंबातून मोठा होणाऱ्या या पोराला तुम्ही आशीर्वाद द्या, त्याला पाठबळ द्या. आणि चिंचपूर पंचायत समिती घरातले माझे सहकारी एकनाथ वायसे यांनाही त्या कमळाच्या फुलावरचं बटन दाबून यांना विजयी करा. या भागाची सगळी जबाबदारी पालकत्व या गटाचं हा सुजित ठाकूर घेईल. सुजित ठाकूर तुमचा उमेदवार आहे असं समजून आपण सगळ्यांनी बहुमताने प्रचंड मताधिक्याने या शेळगाव गावातून मताधिक्य द्या. खर तर अपक्षाला मत देणं म्हणजे त्यांना मदत आहे. ज्याला कोणाला पाडायचंय तुमच्या मनात पक्क ठरवलेलं कोणाला पाडायचंय. त्यामुळे अपक्षाला मत दिलं, तिसऱ्याला मत दिलं की बाबा ती पुन्हा उरावर बसणार आहे. त्यामुळे माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, आणखीन एक उमेदवार आहे अपक्ष, माझे फोटो लावून प्रचार करते, त्यालाही माझं जाहीर सांगणं आहे. आता आजच्या आज माझे फोटो बंद कर, नाहीतर मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. त्या उमेदवाराचा आणि भारतीय जनता पार्टीचा आणि माझा काही मात्र कसलाही संबंध नाही. माझा जीव कमळात आहे, पक्षात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही कमळाच्या पुढची बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अशी आपण सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.